नमस्कार. मैथिलीज फूड स्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. कसे आहात आपण? आत्ताच 10वी-12वीचे रिझल्ट लागलेत. सगळ्या कॉलनीतल्या मुलांनी, रिलेटिव्हच्या मुलांनी, मुलींनी पेढे आणून दिलेले आहेत आणि घरामध्ये खूप सारे पेढे झाले आहेत. आता या एवढ्या पेढ्यांचं करायचं काय? एका वेळेला तर आपण 1-2 शिवाय जास्त खाऊ शकत नाही ना. मग मी त्याच्या पोळ्या केल्या आहेत. खव्याच्या पोळ्या पण करतात, पण खवा ताजा मिळाला पाहिजे, तो नीट भाजला पाहिजे, नाही तर फूड पॉयझनिंग होऊ शकतं. पेढा भाजलेला असतो त्यामुळे, आणि जास्त कष्ट पण नाही आहेत. त्यामुळे मी हे केलं आहे. इथं पुरीसारखी कणिक भिजवायची आहे. तुम्ही थोडा मैदा पण घालू शकतात. त्याच्यात मोहन घालायचं आहे, थोडंसं मीठ घालून घट्ट कणिक भिजवायची आहे. पेढेसुद्धा सगळे कुस्करून घ्यायचे आहेत आणि ते कुस्करल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, मायक्रोमध्ये ते 30 सेकंद गरम करून घ्यायचे. त्यामुळे ते तूप सुटून मऊ होतात आणि मग त्याची असा गोळा तयार करता येतो. हे बघा, आता मी हे सगळे कुस्करलेले पेढे मायक्रोमध्ये ठेवून 30 सेकंद गरम करून घेतलेत. एकदम मऊ झाले, त्याची छान लाटी तयार झालेली आहे. आणि मस्त असं म्हणजे ते काढल्यानंतर त्याचे आपल्याला पाहिजे तशा आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि मग थोडेसे प्रेस करायचे तळहातावर घेऊन. एंड आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. 30 सेकंद छान गरम झालेला आहे आणि त्याला तूप सुटल्यामुळे मला लाटी करायला काहीच प्रॉब्लेम आलेला नाही. आता मी त्याच्यातलं थोडं थोडं सारण काढून अशी लाटी करून घेते आहे त्याची. आणि आपण जी काही कणिक भिजवलेली आहे की नाही, ती आता भिजवून म्हणजे घट्टच पाहिजे हां कणिक, अजिबात सैल भिजवायची नाही. आता त्या कणकेचा एक छोटा गोळा काढून त्याचे 2 छोटे छोटे गोळे करायचे आहेत. तांदूळाच्या पिठीमध्ये ते बुडवून त्याची पुरी लाटून घ्यायची आहे. अशा 2 पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत, तुम्ही इथं बघू शकता. आणि तांदूळाची पिठी घेतल्यामुळे काय होतं, ती पोळी पटकन सरकते, होय की नाही. म्हणून ना तांदूळाच्या पिठीवरच शक्यतो ही पोळी लाटायची. आता या 2 पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत एकसारख्या आकाराच्या. आणि हे पूर्ण म्हणजे हे सारण आहे पेढ्याचं, ते असं 2 तळहातावर घेऊन चपटं केलं आहे. आता एका पुरीवर ते सारण ठेवून दुसऱ्यावरती प्रेस केली आहे. सगळ्या कडा अशा बंद करून घ्यायच्या आहेत, अजिबात त्याच्यातनं पेढा बाहेर येता कामा नये. हे बघा, आणि अशा मस्त घट्ट प्रेस करून घ्यायचं. जसं आपण करंजी भरल्यावर कसं कडेनं प्रेस करतो, तसंच सेम असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि पोलपाटावर हाताने चपटं करून घ्यायचं आहे त्याला. मग दोन्ही बाजू तांदूळाच्या पिठामध्ये बुडून थोडी पोलपाटावर पिठी टाकून त्याच्यावर पोळी लाटायची. अशी फिरवत फिरवत पोळी लाटायची. तुम्हाला जर पोळी फिरवता आली नाही तर पोलपाट फिरवा, काही हरकत नाही. एकदम पापडासारखी पातळ सगळ्या बाजूनी सारखी पोळी लाटायची आहे. घाई करायची नाही, व्यवस्थित लाटली गेली पाहिजे. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता की नाही, अगदी छान लाटली गेली आहे ना, आपल्याला दिसतोय पेढा. आणि कडेला थोडंसं जर कणिक राहिली असेल, म्हणजे पेढा तिथपर्यंत गेला नसेल पेढ्याचं सारण, तर कातण्याने अशी ती सगळी गोल बाजूनी कापून घ्यायची आहे. आणि मग परत एकदा लाटण्याने व्यवस्थित लाटायचे. तुम्हाला जर असं वाटलं की एका बाजूला थोडं पीठ दिसतंय बाबा, तर सुरीनं नाही तर कातण्यानं तिला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. आणि कसं आहे ना, ते कातण्यानं कापल्यामुळे अगदी सारण कडेपर्यंत गेलेलं दिसतं. हे बघा, पेढा आतनं दिसतोय की नाही छानपैकी. आणि पोळी दिसायलाही छान होते, तिला मस्त अशी छान नक्षी येते. आपण कातण्यानं कापल्यामुळे तिला अशी नागमोडी सुंदर नक्षी आली आहे. हे बघा, आता इथं जरा माझ्या हातनं कणिक जास्त हे झाली आहे, जास्त वापरली गेली. तर मी आता हे कातण्याने अशी गोल कापून घेते. जिथपर्यंत सारण गेलेलं आहे त्याच्या पुढचा भाग मी सगळा काढून टाकलेला आहे कणकेचा. असं सुंदरपैकी आता पोळी लाटली गेली आहे. मुद्दामून तुम्हाला दुसरी पण पोळी दाखवली आहे लाटताना. आणि कशी ती फिरती आहे बघा व्यवस्थित. आणि पापडासारखी, अगदी पापडासारखी पातळ लाटली गेली आहे की नाही, खरं आहे की नाही, अगदी सुंदर दिसते आहे. आणि आता काय करायचं माहिती आहे का, तवा गॅसवर ठेवायचा. गॅस मोठा करायचा नाही, मंद गॅसवरच या पोळ्या भाजायच्या आहेत. आणि तवा असा गरम झाला की 2 हातावर घेऊन, किंवा आता इथं जास्त पिठी दिसतच नाही आहे, नाही तर फुंकर मारायची आहे, किंवा काय करायचं, टिश्यू पेपर घ्यायचा किंवा सुती कापड आणि हळूच त्या पोळीवरनं फिरवायचं की ही तांदूळाची पिठी लागलेली आहे ना एक्स्ट्रा, ती पण तुम्हाला दिसणार नाही.
आणि अगदी पुरण आपलं दिसेल एवढी ती पापडासारखी पातळ होऊन आता एका हातावर घेऊन मी तव्यावर टाकली आहे. अजिबात तिला सारखं हलवायचं नाही आहे. छान एका बाजूने तिला भाजून घ्यायचं, म्हणजे भाजली जाईल इतकं गॅस आपण मंद ठेवलेलाच आहे. एका बाजूनं भाजल्यावर तिला मी पलटी केलं आहे. तुम्ही इथे बघू शकता कशी सुंदर भाजली गेली आहे. आता ज्या साईड वर आहे तिथं 2 चमचे तूप घालायचं आहे आणि परत पलटी करून दुसऱ्या साईडला पण तूप घालून अशी खमंग भाजून घ्यायची आहे. तूप घातल्यामुळे ती खरपूस पण होते, खमंग पण लागते, चवीला तर फारच सुंदर लागते. हे बघा, असं करून घ्या तुम्ही पण. आणि गुलाबी रंग आला आणि कडेपर्यंत भाजली गेली की एका ताटलीत ठेवायची. गुळाच्या पोळ्या आपण करतो की नाही तशीच ती गार झाल्यावर एकमेकांवर ठेवायच्या आहेत, म्हणजे त्या एकमेकांना चिकटत नाहीत. आणि खाताना रवाळ साजूक तुपाबरोबर ही पोळी खायची आहे. इतकी छान लागते ना, मुलं तर आवडीनं खातात. डब्यात त्यांना खाऊ म्हणून पण द्यायला होतं आणि घरच्या घरी आपण बनवलेली असते त्यामुळे आणिकच चांगलं. हे बघा, मी इथे सगळ्या पोळ्या अशा तयार करून घेतल्या आहेत आणि एका ताटलीमध्ये ठेवलेल्या आहेत. याच्यात घ्यायची दक्षता आणि टीप म्हणजे कणिक घट्ट पुरीसारखी मळायची. नंतर पिठी तांदूळाची वापरायची. मैद्यापेक्षा सुद्धा तांदूळाच्या पिठीनं पोळी छान सरकते. पेढा छान कुस्करून मऊ करून घ्यायचा. मायक्रोन असेल तर थोडंसं गरम केलं की ते तुपामुळे लगेच तो मऊ होतो आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या लाट्या करता येतात. फार गोड नसल्यामुळे खायला छान वाटतात, लहान मुलांना आवडतात. तुम्ही जेवणासाठी म्हणजे पुरणपोळी गुळाच्या पोळीऐवजी पण ही बनवू शकतात. कोणी घरी पूजेला वगैरे सुद्धा तुम्ही बनवू शकतात ना या पोळ्या. त्यामुळे करून पाहायला काय हरकत आहे ना, करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका. तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत एकदा भेटूयात अशीच एक छान रेसिपी घेऊन. अर्थातच जो आवडीनं खाणार त्याला मैथिलीज फूड स्टॉपमध्ये नक्की काहीतरी नवीन मिळणार, होय की नाही? मग लवकरच परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोवर खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार.